भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळ आणि व्हॅल्यू स्माईल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन रविवारी कामोठे शहरातील विस्टा कॉर्नर येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली। व्हॅल्यू स्माईल फाउंडेशनच्या हरजिंदर कौर सिंग, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅप्पी सिंग यांच्या वतीने या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते। या हळदी कुंकू समारंभाला कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी, पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौतमल, उपमहापौर चारुशीला घरत, शहराध्यक्षा वनिता पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, अर्चना ठाकूर, स्वाती कोळी, विद्याताई तामखेडे, स्वप्नाली म्हात्रे, कुसुम म्हात्रे, तेजस जाधव, रोहन पवार, सुदेश आगलावे, कमलेश शिंदे, अभिजित देवटे, जय गुंजाळ यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। व्हॅल्यू ऑफ स्माईल फाउंडेशनच्या वतीनं हरजिंदर कौर या वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं वर्षभर आयोजन करत असतात। सामाजिक स्वरूपाचे कार्यक्रम, शैक्षणिक स्वरूपाचे कार्यक्रम, महिलांच्यासाठी त्यांना स्वतःचं पायावर उभं राहता यावं यासाठी काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम, या सगळ्याचं आयोजन त्या सातत्यानं करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो। काल अर्थसंकल्प देशाच्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आणि मध्यमवर्गीय महिला, प्रत्येक वर्गाला, शेतकरी, युवा, उद्योजक, प्रत्येक वर्गाला समाधान वाटेल अशा देशाला पुढे नेणारा आणि देशाला समृद्ध करणारा असा अर्थसंकल्प काल मांडला गेलाय। त्याच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक नागरिकाला ताकद मिळणार आहे। हे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जसं भारतीय जनता पार्टी करते आहे, तसं पनवेलमध्ये, कामोठ्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी तुमच्या अडीअडचणी सोडवत, तुमच्या परिसरामधल्या समस्या मार्गी लावत, तुमच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं आणण्यासाठी कटिबद्ध आहे। मैदानं असतील, बगीचे असतील किंवा छोट्या छोट्या पद्धतीचे मार्केट असतील, या सगळ्याच्या माध्यमातून महापालिका आपल्यासाठी जे आणतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून करतायत। आज मंचावरच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची किंवा समोरील जे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत त्यांची नावं मला घेता आलेली नाहीत, पण या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय, सबका साथ सबका विकास हे सूत्र प्रत्यक्षात आणण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सातत्यानं करत राहू याची ग्वाही देतो।